नमस्कार, प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रेसिपी सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. हेल्दी आहे आणि चविष्ट इतकी आहे. तुम्ही एकदा करून पहा. तुम्ही प्रत्येक वेळी टोमॅटो सूप अशाच प्रकारे करताल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी टोमॅटो घेतलेले आहे 5-6. मी 2 लोकांच्यासाठीच आज सूप बनवते, त्याच्यामुळे मी इतकेच घेतलेले आहेत. हे व्यवस्थित धुवून चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे. त्याचबरोबर इथे एक गाजर घेतलेलं आहे मध्यम आकाराचं. गाजर व्यवस्थित सोलून साल काढून चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता कुकरमध्ये मी टोमॅटो, कांदा, गाजर आणि लसणाच्या पाकळ्या सगळं घालून घेते इथे. आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवताना पाणी जास्त वापरायचं नाही. मी इथे 1 छोटी वाटी पाणी घातलेलं आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत इथे अशा प्रकारे. आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी बटर घालून घेते. तेल तूप किंवा बटर काही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे, पण बटरचा थोडासा वेगळा फ्लेवर येतो, त्याच्यामुळे छान लागते चव, अगदी हॉटेल टाईप. त्याच्यामुळे मी इथे बटर घातलेलं आहे आणि बटर जळू नये म्हणून मी इथे अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. आता इथे दालचिनी घालते आहे मी. त्याचबरोबर 4-5 लवंगा, 4-5 मिऱ्या आणि 1 तमालपत्र घातलेलं आहे. याच्यामध्ये शिजवून घेतलेलं टोमॅटो, गाजर, कांदा आणि लसूण घातलेला आहे. 2 मिनटं हे शिजवून घेते आहे. पुन्हा एकदा पाण्यामध्ये व्यवस्थित हे एकत्र करून घेते आणि त्याच्यानंतर गॅस बंद करणार आहे मी आणि तमालपत्र आणि दालचिनीचे जे तुकडे आहेत मोठे ते काढून घेणार आहे. लवंग आणि मिरी मी तशीच ठेवणार आहे याच्यामध्ये. तर मिक्सर जारमध्ये हे टोमॅटो, लवंग, मिरी, गाजर आणि कांदा व्यवस्थित अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे आणि चाळणीने इथे मी चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी चाळून घेते आहे, गाळून घेते आहे. अशा प्रकारे गाळून घेऊन साल किंवा चोथा बाजूला काढणार आहे. आपल्याला जे लागणारे पल्प जो आहे तो असा बाजूला काढून घेते मी. अशा प्रकारे व्यवस्थित हलवायचं आहे चाळणीमध्ये किंवा गाळणीमध्ये चमच्याने. या पल्पला असा मध्यम घट्टसर असा हा सार पल्प निघालेला आहे. आता आपण गॅसवर मध्यम फ्लेमवर ठेवलेलं आहे भांडं. याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे. साखर घालणं ऑप्शनल आहे, साखर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. आता हे व्यवस्थित एकत्र करून घेते आणि 1 मिनिटभर फक्त एक उकळी येईपर्यंत गॅसवर मी ठेवणार आहे. त्यानंतर आपलं हे सूप तयार झालेलं आहे सर्व करण्यासाठी. हे सूप तुम्ही असंसुद्धा गरम गरम सर्व करू शकता किंवा त्याच्यामध्ये ब्रेडचे जे तुकडे आहेत ते व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून बटरवर शॅलो फ्राय करून ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.